नमस्कार बंधू भगिनींनो, रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर। 84 सिद्धांचा सिद्धबेटी मेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही। विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गावनी देव करिताती। नामा मने तयात देवा चला तया ठाया, विश्रांती घ्यावया कल्पवरी असजा। किंवा चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू, असं संतांनी ज्या आळंदीचं वर्णन केलं, ज्या माऊलींनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला, त्या आळंदीतलं हे पलीकडचं मंदिर म्हणजे माऊलींचा संवेदन समाधी जिथे घेतली ते मंदिर दिसते आपल्याला। अलीकडच्या बाजूला सिद्धेश्वर, जे की माऊलींच्या समाधीच्या पूर्वीपासनं मूळ जुनाट अशा पद्धतीचं शिवपीठ आहे, ते मंदिर आपल्याला इथं दिसतं। माऊलींच्या आईसाहेब रुक्मिणी माता आईसाहेबांनी ज्या पिंपळाला आपल्याला माहिती आहे की प्रदक्षिणा घातल्या आणि ज्या पुण्याचं फळ त्यांना प्राप्त झालं, ज्याबद्दलचा बराचसा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे। त्याचबरोबर हा अजान वृक्ष, ज्या अजान वृक्षाच्या खाली आपण ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं जर वाचन केलं अंतःकरणपूर्व, तर निश्चितपणे ज्ञान होय अज्ञानासी, अशा प्रकारचा जो ऐसावर या टीकेशी जे म्हटलं जातं। आणि म्हणून बघा, इथं बऱ्याच महिला भगिनी ज्ञानेश्वरीचं वाचन करताना आपल्याला दिसतात। इथे देखील महाराष्ट्रातल्या अनेक गावातनं या सगळ्या महिला आणि वारकरी बांधव ज्ञानेश्वरीचं वाचन करताना आपण पाहतो। असं हे या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं देवस्थान असलेलं हे आळंदी क्षेत्र आहे। ज्या आळंदी क्षेत्राचं दर्शन आपल्याला घर बसल्या व्हावं, एवढाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेला आहे। या ठिकाणी आपल्याला दिसत असेल की या बाजूला ज्ञानेश्वरी आणि अन्य धार्मिक ग्रंथांचं आपल्याला विक्री केलेले दिसते। इथे हा जो पिंपळ आहे, हा पिंपळ माऊलींच्या आईनं ज्या पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या तो पिंपळ आहे। ज्या सुवर्ण पिंपळ, ज्या पिंपळाला अनेक माता भगिनी या ठिकाणी प्रदक्षिणा घालताना आपल्याला दिसत आहेत। मध्ये जो आवाज येतोय तो काही दुरुस्तीचं काम मंदिरामध्ये सुरू असल्यामुळं आपल्याला हा आवाज येताना पाहायला मिळतो। तर असं हे थोडक्यात माऊलींच्या